अमृत पार्क पत्ता तर हाच आहे. हॅलो हॅलो, गाडी तिथंच उभी कर आणि सरळ चालत ये. तुम्ही कुठून बोलताय आणि स्वानंदी कुठे? मला आधी स्वानंदीला बघायचंय. भेटेल रे, तुला स्वानंदी बघायला भेटेल, पण आम्ही काय सांगतो ते नीट. सरळ चालत ये. जास्त शहाणपणा केलास ना तर तुझ्या बायकोला संपवून टाकू आम्ही. नाही 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 नाही, तुम्ही जे सांगाल ते सगळं करतो. येतोय. ये सरळ सरळ ये. त्या बोर्ड लावलेल्या गेटच्या आतमध्ये ये. ये सरळ, ये सरळ. ए तिथंच थांब. स्वानंदी कुठे आहे? स्वानंदी बघायची. ए मणी सर, स्वानंदी मणी सर, ए आतमध्ये हो. ए तिथंच थांब. मणी सर, मागे हो. हो हो. मणी सर. आतमध्ये होतो. पुढे आलास ना स्वानंदीला संपून टाकेन मी. हो मागे. तर मी काय सांगतोय ना ते ऐक. हो हो. मी येतोय तिथे आणि ती बॅग माझ्याकडे दे, तरच स्वानंदी मिळेल तुला, कळलं? मणी सर सांभाळून. मणी सर सांभाळून प्लीज. बॅग आधी स्वानंदी. तुला सांगितलं ना, आधी बॅग मग स्वानंदी. दे लवकर. ए पळा. तुला सांगितलं ना पोलिसांना बोलू नको. स्वानंदी आता संपली. हे पळा रे. पोलीस कसे आले ते? मणी सर, स्वानंदी, मणी सर. स्वानंदी, स्वानंदी. ए थांब. नीलम, मणी कसा आला नाही अजून? त्याचा काही फोन वगैरे आला होता का? नाही ना, त्याचंच टेन्शन आले मला. अजून कसा आला नाही तो? म्हणजे मला भीती वाटते आणि त्याचा फोन सुद्धा लागत नाहीये. फोन लागत नाही म्हणजे काय? कमालच आहे. येवाना तो स्वानंदीला घेऊन इथे यायला हवा होता. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, मी फोन करून बघतो. मणी, मणी, तू तू एकटा आलास? स्वानंदी कुठे? स्वानंदी, अरे बोल ना, स्वानंदी कुठे? तू तू एकटा कसा आलास? अरे मणी, स्वानंदी कुठे आहे? तो किडनॅपर, त्याला तू पैसे दिलेस का? काय झालं नक्की? किडनॅपर्सला कुठे भेटणार हे पोलिसांना कोणी सांगितलं? पोलिसांना कोणी कळवलं? मणी, काय बोलतोयस तू? पोलिसांना कोणी सांगितलं? मी मी, मी काय तुम्ही सांगितलं का मॅडम? मी नको बोललो होतो ना तुम्हाला, मग का सांगितलं तुम्ही? मी घाबरले होते. अरे म्हणजे मला भीती वाटत होती. तू तू एकटा गेला होतास ना तिकडे, तर त्यांनी त्यांनी तुझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर, तुला काही झालं तर म्हणून मी काय केलं असतं रे. भीती वाटली मला म्हणून. पण माझी काळजी करताना स्वानंदीची काळजी नाही वाटली का तुम्हाला? स्वानंदीवर, त्यांच्या होणाऱ्या बाळावर काय प्रसंग ओढवला याची काळजी नाही वाटली तुम्हाला? माझी मदत करताना तुम्ही तुमच्या सुनेचा जीव धोक्यात घातलाय.
शेवटी आमच्यात भेदभाव केलाच तुम्ही. आता स्वतःचा मुलगा भेटल्यावर इतके दिवस ज्या मुलीला स्वतःची मुलगी मानत होता तिचा जीव धोक्यात घातला ना तुम्ही. आणि याची ममता काय कामाची? एकाचा जीव वाचवण्यासाठी दुसरा जीव धोक्यात घालायचा. आणि जरा शांत हो. आणि नीलम, तू पोलिसांना कळवलंस? मी सांगितलं होतं ना कळवू नका म्हणून. मणी, मणी मला सांग काय झालं तिकडे? स्वानंदी कुठे आहे? हो साहेब, स्वानंदी माझी समोर होती. मग मी पैसे दिले, पैसे घेतले त्याने आणि तेवढ्यात मागून पोलिसांना बघून तो घाबरला. त्याने धमकी दिली की आता स्वानंदीची खैर नाही, स्वानंदीला सोडणार नाही. आणि हे सगळं यांच्यामुळे झालंय. यांनी जर पोलिसांना फोन केला नसता तर स्वानंदी आत्ता घरात असत्या. सगळं संपलं. ए मणी, मणी, मणी शांत हो मणी. सोडा मला. दरवाजा बंद करा आणि तुम्ही इथेच थांबा. तू बाहेर थांब रे. दादा प्लीज प्लीज सोडा मला. माझं बाळ. आंधीला पटकन. प्लीज प्लीज सोडा मला. मी काय बिघडवलंय तुमचं? सोडा प्लीज. शांत बस. आवाज नको तोंडातून. खाली वाट. बांध तिचे पाय. लवकर. माझ्या बाळाला त्रास होईल. प्लीज सोडा प्लीज. ए, गप. प्लीज सोडा. मी हात जोडते तुमच्या. गप. तोंड बांध. सोडा मला. पाहिलंस ना, तुझ्यापेक्षा तुझ्या नवऱ्याला पैसा प्यारा आहे. लय शहाणा बनतोय तो. त्याला सांगितलं होतं पोलिसांना बोलवू नको, तरीही त्याने पोलीस बोलावले. आता या पापाचं फळ तू आणि तुझ्या पोटात असलेलं बाळ भोगा. त्यांनी आम्हाला त्रास दिला ना, आता आम्ही तुझा बदला घेणार. ए, कोण आहे रे? ए, बघ जा.
स्वानंदी तू अजिबात काळजी करू नकोस, मी आलो आता. मला सांग, त्यांनी काही केलं नाही ना तुला? तू बरी आहेस ना? आणि बाळाला काही झालं नाहीये ना? नीलम जे वागले ते चुकीचं वागले हे मान्य आहे, पण अरे त्यामागचा तिचा हेतू काही वाईट नाहीये. हे बघ, आपण ह्यातनं काहीतरी मार्ग काढूया. म्हणी मी आहे ना. सगळं संपलंय. म्हणी शांत हो जरा. म्हणी स्वानंदी, 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 तू ठीक आहेस ना? म्हणी म्हणी सर, सॉरी. तुम्ही कशा आहात? त्या लोकांनी त्रास नाही दिला ना तुम्हाला? नाही म्हणी सर, मी ठीक आहे. पण तुम्ही काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? स्वानंदी, तुम्ही नव्हता तर माझं जगणं अवघड झालं होतं. त्यात माझ्या समोरून तुम्हाला ते गुंड पळवून घेऊन गेले. तुम्हाला खरं सांगतो स्वानंदी, सगळं थिजलं होतं. मला काही सुचत नव्हतं. पण आता तुम्ही परत आला आणि आता मला असं वाटतंय की माझं आयुष्य मला परत मिळालंय. पण तुम्ही इथे कशा आलात? तुम्हाला त्या गुंडांच्या तावडीतून कोणी सोडवलं? म्हणी सर, ह्यांनी मला वाचवलं. त्याला थँक्यू. तू माझ्या स्वानंदीला त्या गुंडांच्या तावडीतून सोडवलंस. तुझे उपकार राहतील माझ्यावर. तुझे आभार कसे मानू कळत नाहीये, पण अगदी देवासारखा धावून आलायस तू. पण तू कोण? तुला कसं कळलं स्वानंदीबद्दल, त्या किडनॅप झाल्यात? तू हॉस्पिटलमध्ये फोनवर बोलताना मी तुझं बोलणं ऐकलं, तेव्हा मला कळलं की स्वानंदी किडनॅप झाली. त्यानंतर तू पैसे घेऊन तिला सोडवायला गेलास तेव्हा मी तुझ्या मागे आलो. पण अचानक तिथे पोलीस आले तेव्हा ते गुंड पैसे घेऊन स्वानंदीला परत न देता पळून गेले. तू त्यांच्या मागे धावलास पण ते तुझ्या हाती लागले नाहीत. मग मी बाईकवर त्यांचा पाठलाग केला. पोलीसही त्यांचा पाठलाग करत होते, पण समाव त्या गुंडांनी पोलिसांना चुकवलं. पण थँकफुली ते मला चुकवू शकले नाहीत. मी पुढे जाऊन बघितलं तेव्हा त्या गुंडांनी स्वानंदीला एका खोलीत डांबून ठेवलं होतं. कोण आहे रे? बघ जा. आणि मी स्वानंदीला इथे घेऊन आलो. तू अगदी देवासारखा आलास रे आमच्यासाठी. नाव काय तुझं? दुष्यंत शहाणे. स्वानंदी, अगं आता हॉस्टेलच्या बाहेर ना एक दुष्यंत नावाचा मुलगा आला होता आणि त्याने मला सांगितलं की तो तुला ओळखतो. दुष्यंत, मित्रा, तुझे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार. अरे काय आणि प्लीज तू आणि प्लीज तुम्ही माझे उपकार मानू नका. मी वेगळं काहीच केलं नाही. मी फक्त माझं कर्तव्य केलं. माझी जबाबदारी मी पूर्ण केली. तुझी जबाबदारी म्हणजे?
म्हणजे स्वानंदी आणि तिच्या पोटात असणाऱ्या बाळाची जबाबदारी. नक्की काय म्हणायचंय तुला? तुझा काय संबंध आहे स्वानंदीची आणि तिच्या बाळाशी? आय नो तुम्हाला सगळ्यांना शॉक बसला असेल, पण हे बाळ फक्त स्वानंदीचं नाही, आमचं आहे. मी बाप आहे या बाळाचा. तू काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतंय का? हो, हेच सत्य आहे. मलाही आत्ताच रिअलाइज झालं, पण हे सत्य आहे. आय नो तुमच्यासाठी हे थोडं कन्फ्युजिंग असेल, पण प्लीज मला बोलू द्या. मला जेव्हा हे कळलं तेव्हा मला तुम्हाला आणि स्वानंदीला येऊन सांगायचं होतं, पण माझी हिंमत होत नव्हती. पण हे सत्य आता आपल्याला फेस करावं लागणार आहे. काय काय चाललंय इथे? दुष्यंत, तू इथे काय करतोयस? सुचित्रा, तुम्ही याला ओळखता? हो डॅड, दुष्यंत आणि माझं सोशल सर्कल सेमच आहे. म्हणजे वी यूज टू पार्टी अ लॉट. पण दुष्यंत, तू US ला गेला होतास ना, तू आत्ता इथे काय करतोयस? असं म्हणतोय की स्वानंदीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा तो बाप आहे म्हणून. दुष्यंत, तू काय बोलतोयस? कोणाविषयी बोलतोयस? तुला काही कळतंय का? सुजित, मला व्यवस्थित कळतंय मी काय आणि कोणाबद्दल बोलतोय ते. तुला आठवतं तू तुझ्या ऑफिसच्या पार्टीला मला इन्व्हाइट केलं होतंस. स्वानंदी तिथे होती. हो, तिथेच आमची भेट झाली, आम्ही इंटिमेट झालो आणि एका मोहाच्या क्षणी आमचा कंट्रोल सुटला. आणि त्याचमुळे स्वानंदीच्या पोटात आमचं बाळ आहे. अजून एक ड्रामा, अजून एक व्यक्ती आलाय स्वानंदी आणि माझ्या दुरावा निर्माण करण्यासाठी. सत्य लपवून ठेवण्यासाठी, हो ना? पण एक काय नाव सांगितलं तू तुझं? दुष्यंत. तू खोटं बोलतोयस आणि हा खोटं बोलतोय हे सिद्ध करणारे पुरावे आहेत माझ्याकडे. ते पुरावे समोर मांडल्यानंतर आपल्या सगळ्यांना कळेल की स्वानंदीचा खरा गुन्हेगार कोण आहे. हो, पुरावे. स्वानंदी, 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 तू काळजी करू नको. मणी गेलाय ना पुरावा आणायला. पुरावा आल्यावर कळेल हा माणूस खरं बोलतोय का खोटं बोलतोय. मग सरपोतदारच ह्याला शिक्षा करतील. हा आहे तो पुरावा.
हा पुरावा बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना कळेल की स्वानंदीचा खरा गुन्हेगार कोण आहे.